मी देवयानी वरसकर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ज्या मुली आहेत त्या खरंच टॅलेंटेड आहेत. आपण बघितलं 10वी-12वीच्या स्पर्धा 10वी-12वीच्या निकालांमध्ये सुद्धा सिंधुदुर्गच्या मुलींनी बाजी मारली होती. खरं तर या पूर्ण 10वी-12वीच्या परीक्षांमध्ये कोकण हा अव्वल होता. त्यानंतर आली युपीएससीची परीक्षा. युपीएससीचा रिझल्ट कालच लागला आणि त्यात देखील आपल्या सिंधुदुर्गातल्या कणकवलीतली नयोमी हिने 162व्या रँकने अख्ख्या भारतामध्ये ती उत्तीर्ण झालेली आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक दुग्ध शर्करा योग म्हणजे आपल्या मालवणातली सिंधुदुर्गातल्या मालवणातील कांदळगावची श्रिया परब हिने मिस एशिया टुरिझम युनिव्हर्स या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक किंवा तिला ते मानांकन मिळालेलं आहे, तो किताब मिळालेला आहे. ही स्पर्धा झाली होती लेबेनॉनला आणि यामध्ये श्रियाने आपलं कोकणाचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. आपण थेट जोडले गेलो आहोत मुंबईवरून श्रियाशी. श्रिया, नमस्कार. नमस्कार. कशी आहेस? मी एकदम बरी आहे. तुम्ही आय होप तुम्ही कसं पण वाटतंय सगळे तुला? बरे आहात. मला तर खूपच छान वाटतंय. एवढ्या लोकांचे सगळे विशेस आणि सगळ्यांचे शुभेच्छा आणि अभिनंदन असे सगळे मेसेजेस जे येत आहेत ते बघून मला खरंच खूप छान वाटतंय आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू मोर ऑफ येस, नक्कीच नक्कीच. श्रिया परब ही जरी आता मुंबईमध्ये राहत असली तरी तिचं मूळ गाव हे मालवण तालुक्यातल्या कांदळगाव इथलं आहे. आता गणपतीत देखील तिचे पेरेंट्स जे होते किंवा तिचे जे पालक होते ते गणपतीसाठी गावाला आलेले होते आणि श्रिया तिथे लेबेनॉनमध्ये या स्पर्धेसाठी आपली जी काही परीक्षा होती ती देत होती आणि निश्चितच गणपती बाप्पा तिला या किताबाच्या रूपाने निश्चितच पावलेला आहे. श्रिया, तुझं सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन संपूर्ण सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण सातच्या परिवारातर्फे. थँक्यू. थँक्यू. मला तुला पहिल्यांदा एक विचारावंसं वाटते की मिस टुरिझम एशिया साठीची काही तयारी आहे ती तू कशी केलीस? पहिली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एक असतं आपलं मेंटल प्रिपरेशन, की आपल्याला देशाच्या बाहेर जायचं आहे, तिथे जाऊन 15 दिवस काढायचे आहेत. आपल्याला हेच जेवण मिळणार नाही आणि अशीच लोक मिळणार नाही. तर हे एक मेंटल प्रिपरेशन जे होतं ते माझ्या बाबांनी आणि आईने त्यांचा जे सपोर्ट होता, की काही असलं तरी आम्ही एकाच कॉलवरून तू आमच्याशी जोडू शकतेस, आम्हाला सांगू शकते, आमच्याशी बोलू शकते, तर त्याचा तुला टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याला अजून त्याच्यासोबत मी वॉक जे असतं तो खूप इम्पॉर्टंट असतो एका ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये, की तुम्ही एक ग्रेसफुल वे मध्ये वॉक करायचा असतो. तर त्याचं खूप प्रॅक्टिस करावी लागते. ते एवढे मोठे 6 इंचाचे हिल्स वगैरे ते एक प्रिपरेशन असतं. त्याच्यासोबत सगळ्यात मोठं म्हणजे मला आपल्या देशाचं टुरिझम तिथे प्रमोट करायचं होतं. आणि तर मला सगळ्या गोष्टी इव्हन आपल्या सिंधुदुर्ग मधल्या पण छोट्या छोट्या गोष्टी माहिती असणं खूप इम्पॉर्टंट होतं. तर ही सगळे प्रिपरेशन जी होती ते मग तुम्ही बोलू शकता अकॅडमिक असू शकतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींबद्दल माहिती असायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे ते माहिती असायला पाहिजे. आपली न्यूज, करंट अफेअर्स माहिती असतात. त्या गोष्टीपासून इव्हन छोटीची छोटी गोष्ट जसं मेंटल प्रिपरेशन, जसं मी बोलली, वॉक आहे आणि तिथे जाऊन लोकांच्या समोर कसं बोलायचं, कसं राहायचं, कसं वागायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन माझं होतं. पण थँकफुली ते 2 आठवडेच मला मिळाले आणि त्या 2 आठवड्यात माझं प्रिपरेशन खूप चांगलं झालं माझ्या गुरूंमुळे, माझ्या पेरेंट्स आणि माझ्या फ्रेंड्स. बरोबर. आता तू म्हणालीस की तुला तुझ्या पेरेंट्सने तर मदत केलीच, म्हणजे अगदी एका मिनिटामध्ये सांगितलं की तू केव्हाही आम्हाला फोन करू शकतेस. परंतु मुळात आधी ही स्पर्धा किंवा या ब्युटी कॉन्टेस्टला जाण्यासाठी तुला उद्युक्त कोणी केलं आणि याच्यासाठी तुला प्रॉपर, कारण जसं आता तू म्हणालीस की ही एक वेगळी स्पर्धा आहे की ज्याचा सगळाच माहोल असतो तो वेगळा असतो, तर त्याच्यासाठीची तयारी आणि त्याच्यासाठीची मदत तुला कोणी केली? मला स्टार्टिंग पासून माझ्या वडिलांनी खूप सपोर्ट दिला आहे या गोष्टीसाठी, की त्यांनी कधीच मला कुठल्याही गोष्टीसाठी अडवलं नाही. त्यांनी असं सांगितलं नाही की नाही तुला डॉक्टर किंवा हेच करायला पाहिजे किंवा तेच नाही. मी त्यांना लहानपणापासून सांगितलं की मला स्टेजवर राहणं मला खूप आवडतं. मला स्टेजवर उभं राहून बोलायला किंवा परफॉर्म करायला, मग ते डान्स असू दे किंवा काही असू दे, ड्रामा असेल, त्या सगळ्या गोष्टी मला लहानपणापासून आवडतात. आणि कुठे ना कुठे त्यांना पण माहिती होतं की हिला त्याचा खूप इंटरेस्ट आहे त्याच्यात आणि तिला त्याच्यात पुढे पण तिला जर इंटरेस्ट आहे तर ती नक्कीच पुढे त्याच्यात यश मिळवेल, हे त्यांना कुठे ना कुठे माहितीच होतं. तर त्या एका गोष्टीमुळे लहानपणी मी ऍज अ डान्सर खूप परफॉर्मन्स केले
आणि ती एक गोष्ट माझ्यासोबत कायम राहिली पुढे जाऊन. आणि त्याच्यामुळेच आज मी जिथे आहे तिथे आहे, की त्या स्टेजने मला खूप काय काय दिलं आहे. तर तो स्टेज आणि माझे पेरेंट्स हेच सगळ्यात मोठी लोक आहेत ज्यांनी मला इन्स्पायर केलं. बरोबर. नक्कीच. आता म्हणजे जसं तुझ्या वडिलांनी तुला इन्स्पायर केलं किंवा तुला मुळात आधी स्टेज परफॉर्मन्स फार चांगला म्हणजे तुझी पहिल्यापासूनची ती आवड होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझा जो काही डान्सचा जो काही बॅकग्राऊंड आहे ते, की ज्याच्यामुळे तुला एक स्टेज किंवा करेजनेस जो असतो तो ऑलरेडी हां. तुझ्याकडे होता. पण बरोबर. मुळात ही जी म्हणजे ब्युटी कॉन्टेस्ट म्हणजे एखाद्या स्टेजवरती एखादा कथ्थकचं किंवा एखादा परफॉर्मन्स देणं वेगळं आणि एखादी ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये परफॉर्मन्स देणं हे वेगळं असते. कारण बरोबर. त्याच्यामध्ये आपण बघतो वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात. मग बरोबर. याच्यासाठीची जी काही तयारी होती किंवा मुळात आधी ही स्पर्धा ब्युटी कॉन्टेस्ट ही काय असते आणि कशा पद्धतीने ती अरेंज केली जाते, कशा पद्धतीने तिचं पुढे पुढे म्हणजे कशा त्याच्या पातळ्या असतात? ब्युटी कॉन्टेस्ट म्हटलं की लोकांना असं वाटतं आम्ही म्हणजे मुली फक्त चांगले कपडे घालून वॉक करून येतात, पण नाही. त्याच्या मागे खूप काय काय गोष्टी होतात. जसं आमचे इंटरव्ह्यू राउंड्स होतात. त्यांना बघायचं असतं आम्ही किती अटेंटिव्ह आहोत, किती आम्हाला आम्हाला बाकीच्या गोष्टींबद्दल माहिती आहे. आणि ते म्हणजे एकदम अपडेटेड गोष्टी. जसं आता कोविड बद्दल मग कुठलीही नवीन न्यूज असेल, जी लोकांना माहिती पण नसेल, त्याच्याबद्दलही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कारण इंटरव्ह्यूमध्ये कधी कोण काय विचारेल तुम्हाला माहिती नाही. आणि त्याच्यासोबतच आमचे टॅलेंट राउंड्स असतात, जिथे आमचं टॅलेंट पण बघितलं जातं. कोणाचं कुकिंग असतं, कोणाचं सिंगिंग किंवा डान्सिंग असतं. पण त्याच्यामधून पण त्यांना कळतं, की या मुलीला किती पुढे पोटेन्शियल आहे. आणि त्याच्यासोबतच आमचे क्वेशन आन्सर राउंड्स असतात. आम्हाला आमचे इंटेलिजन्स आणि आमचं इमोशनल कोशंट जे आहे ते चेक करण्यासाठी, की आम्ही कुठल्या गोष्टीला कसे रिएक्ट करतो. म्हणजे कुठल्या क्वेशनचा आन्सर आम्ही कुठल्या वेमध्ये देतो. ह्या सगळ्या गोष्टी पण ते बघतात आणि ते सगळ्यात जास्त इम्पोर्टंट असतात एका विनरसाठी, की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं जेव्हा 100% देतात, तेव्हा तुमचा तो जो प्लेस असतो ॲज अ विनर ते नक्की कन्फर्म होते. तर ब्युटी कॉन्टेस्ट ही अशी असते, की त्याच्यात तुम्ही भलेही चांगले कपडे घालून जरी वॉक केलं, तरी त्याच्यामागे तुमचं ब्रेन्स, तुमची इंटेलेक्चुअल आणि जी बुद्धिमत्ता लागते ती खूप जास्त इम्पोर्टंट असते. बरोबर. आपण बऱ्याच अशा स्पर्धा बघितलेल्या आहेत, ब्युटी कॉन्टेस्ट बघितलेले. याच्या पूर्वीच्या आपल्या भारतातून ज्या सुंदरी झालेल्या आहेत, विश्व सुंदरी झालेल्या आहेत, जगत सुंदरी झालेल्या आहेत, त्यांनी त्यांच्या शेवटच्या प्रश्नावरती बाजी मारलेली आहे आणि ती कॉन्टेस्ट बरोबर. जिंकलेली आहे. याच्या पूर्वीची उदाहरणं आपल्या भारतातली आहेत. तर असे जे काही प्रश्न असतात म्हणजे शेवटचा प्रश्न असतो तो फार अगदी क्रुशियल असतो, ज्याच्यावरती तुमचं पारडं जे असते ते एका मिनिटाला, एका सेकंदाला पूर्णपणे बदलू शकते. बरोबर. मग अशासाठीचा जो काही प्रिपेअरनेस आहे किंवा त्याच्यासाठी प्रिपेअर करायचं असते, त्याच्यासाठी तू काय केलंस किंवा कशा पद्धतीने तू प्रिपेअर केलंस? या शेवटच्या क्वेशन आन्सरसाठी ते कधीही कुठलाही प्रश्न असू शकतो. आपल्याला माहिती पण नसतं काय विचारलं जाऊ शकतं. तर सगळ्यात मोठं प्रिपरेशन त्याच्यासाठी जे आहे ते आहे वाचन. वाचनच सगळ्यात अशी गोष्ट आहे जी तुम्हाला पुढे खूप पुढे घेऊन जाऊ शकते कुठल्याही फील्डमध्ये ह्याच्यातच नाही. तर ते वाचन असणं आणि सगळ्या गोष्टींची माहिती असणं, जी आपल्याला वाटतं की हे इम्पोर्टंट नाही आपल्याला जाणून घेणं, पण तरीही ते कुठे ना कुठे इम्पोर्टंट असतं. तर एकदम छोट्या-छोट्या गोष्टींच्या बद्दल माहिती असणं आणि ते वाचन असणं आणि त्याच्यापेक्षा जास्त इम्पोर्टंट म्हणजे तुमचे एक्सपिरियन्स. तुमचा जो लाईफ एक्सपिरियन्स आहे, तोच कुठे ना कुठे कामात येतो. तर ह्या 2 गोष्टी इम्पोर्टंट असतात शेवटच्या त्या एका आन्सरसाठी. कारण ते जसं तुम्ही बोललात ते आन्सर, क्वेशन आणि आन्सर ते सगळ्यात इम्पोर्टंट असतं आणि त्याच्यात एका सेकंदात गोष्टी चेंज होऊ शकतात. तर वाचन आणि तुमचे एक्सपिरियन्स, अनुभव हे बरोबर. खूप इम्पॉर्टंट. मग श्रिया, मला आता माझंही कुतूहल जागृत झाले, की तुला नक्की शेवटचा प्रश्न काय विचारलेला होता, की ज्याच्यावरती हे यश तुझ्याकडे तू खेचून आणलंस? मला विचारलं होतं, की जर हे विश्व बायकांच्या हातात म्हणजे बायकांनी जर रूल केलं असतं, तर हे विश्व किती वेगळं असतं. तर त्याचं उत्तर मी असं दिलं, की जसं अँट्स म्हणजे मुंग्या आणि बीज म्हणजे आपले हनी बीज जे आहेत, मधमाशा, त्यांना लीड करणारी ही एक राणीच असते. तर ते जेव्हा एवढ्या नंबर्समध्ये एवढे थाउजंड्स आणि हजारोंमध्ये असतात ते, मग तरीही ते एका लाईनमध्ये चालतात आणि एक सोबत ग्रुपमध्येच उडतात. तर ती एक राणी त्यांना लीड करत असते. त्याच्या ह्यानेच
तुम्हाला कळेल त्या एक्झाम्पलने की जे विश्व आहे जर ते त्या बायकांच्या हाती असेल तर ते नक्कीच ऑर्गनाइज्ड असेल. तर हे क्या बात उत्तर आहे. मी दिलं वा, होतं. नक्कीच. म्हणजे हे तुझं उत्तर तुला त्या विजयाकडे किंवा तो जो क्राऊन तू घातलेला आहेस त्याच्याकडे घेऊन गेलेला आहे. श्रेया, मला एक थोडासा वेगळा प्रश्न विचारावासा वाटतो की कोकणी माणूस म्हटला की तो भिडस्त असतो, त्यात करून मालवणी असला तर तो जास्तीत चिकित्सक असतो. मग अशा पार्श्वभूमीवरती जेव्हा तू ह्या स्पर्धेमध्ये जेव्हा दाखल झालीस, तेव्हा आपण नेहमी बघतो म्हणजे ब्युटी कॉन्टेस्ट म्हटली की जरी त्याच्यामध्ये टॅलेंट असलं तरी ते थोडासा नखरा असतो, थोडस एक वेगळी थोडस अपिअरन्स असतो. हा जो काही विरोधाभासी म्हणजे आपल्या वृत्तीच्या किंवा आपल्या तत्वाच्या विरोधात जाऊन थोडस काहीतरी आपल्याला जे काही करावं लागते, त्या संदर्भातलं तुझ्या मनाचे क्लॅशेस झाले का आणि तू ते कसं ओव्हरकम केलंस? असं ऍक्च्युली मला कधीच जाणवलं नाही. कारण ते म्हणतात ना, की तुम्ही एक एक माणूस जो असतो तो एका सिच्युएशन प्रमाणे चेंज होतच असतो. तर मी त्या सिच्युएशन मध्ये गेल्यानंतर, तिकडच्या लोकांसोबत राहिल्यानंतर ती गोष्टी हळू आपल्याला समजतात. आपण हळू चेंज होतो. आपलं माइंड जेव्हा आपण एका ह्याच्या क्ले सारखं जेव्हा ठेवतो, की ते कुठल्याही गोष्टीमध्ये शेप होऊ शकतं. तर तसं बरोबर. आपण ठेवलं, तर आपण त्या गोष्टींमध्ये हळू शेप होत जातो. आणि राहिली गोष्ट या कॉन्टेस्टची, जी कॉन्टेस्ट जिथे मी गेली होती, तिथे टुरिझम हा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पॉइंट होता आणि माझ्यासाठी बरोबर. इंडियाचं टुरिझम पुढे नेणं हे खूप मोठा पॉइंट होता. तर जेव्हा मला माहिती होतं, की माझा गोल काय आहे, मला तिथे जाऊन करायचं काय आहे, तेव्हा मी डिसाईड केलं, की मी त्याच्यावरच लक्ष देणार आणि त्याच्यामध्ये ज्या पण गोष्टी येतील त्याला बाजूला करून मी माझ्या वाटचालीवर चालत राहणार. आता या स्पर्धेचं जे नाव आहे म्हणजे मिस एशिया टुरिझम, मुळात ते टुरिझम आणि मिस एशिया याचा कसा काय संदर्भ या स्पर्धेशी आहे, काय सांगशील? तर ह्या ह्याच्यात आम्हाला बेसिकली असं असतं, की आम्ही ज्या कंट्रीमध्ये जातो, तिथे आपल्या कंट्रीचं टुरिझम तिथे जाऊन आपल्याला आपल्या टुरिझम बद्दल सांगावं लागतं, आपल्या कल्चर बद्दल सांगावं लागतं, आपले जे ट्रेडिशन असतात, वेगवेगळ्या गोष्टी आणि इंडियाचं कल्चर म्हटलं की खूपच कलरफुल आहे. तर बरोबर. तिथे गेल्यानंतर आपण तिथे स्वतःला प्रमोट करायचं, स्वतःच्या कंट्रीला प्रमोट करायचं आणि त्याच्यासोबतच आपण हे पण बघायचं, की ते लोकं इंडियामध्ये कसे येऊ शकतात. ते जास्त इम्पोर्टंट असतं, की तुम्ही एका अशा वेमध्ये तुमच्या कंट्रीला दाखवायचं, की त्यांना असं वाटेल, "अरे, मला इंडियामध्ये यायचं आहे. मला बघायचं आहे, तू जे बोलते ते खरोखर आहे की नाही?" आणि तिथे गेल्यानंतर इंडियाला तसं रिप्रेझेंट करणं आणि लोकं अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. ते म्हणतात, "आम्हाला सांग, आम्ही इंडियामध्ये कसे येऊ शकतो? आम्हाला कुठे-कुठे जायला पाहिजे आणि काय-काय बघायला पाहिजे?" तर ही त्यांची जी बुद्धी म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांचे जे परसेप्शन होते, की इंडियामध्ये हे आहे, इंडियामध्ये ते आहे. ते चेंज करून आता इंडिया अशी आहे, इंडिया एवढी चांगली आहे. हे चेंज करणंच खूप मोठा ध्येय होता, की तुम्ही तुमच्या कंट्रीला तिथे जाऊन खूप चांगल्या वेमध्ये दाखवायचं. खूप चांगल्या वेमध्ये लोकांना असं वाटायला पाहिजे, की हां, हा असा देश आहे जिथे मला जायला पाहिजे एकदा तरी लाईफमध्ये आणि इंडिया नक्कीच असा देश आहे जिथे लोकांना एकदा तरी लाईफमध्ये यायलाच पाहिजे. कारण त्याच्याशिवाय काहीच चांगलं एक्सपिरियन्स असं मिळणार नाही लाईफमध्ये. नक्कीच. श्रेया, तू जसं म्हणालीस की जगातल्या लोकांना भारतामध्ये एकदा तरी येण्याची इच्छा असते आणि बरोबर. त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आता तुझ्या देशामध्ये म्हणजे जिथे लेबनॉनमध्ये गेली होतीस की ज्यांचं पूर्ण जे अर्थकारण आहे ते टुरिझम वरती चालते, मग बरोबर. जेव्हा तू तिथलं टुरिझम किंवा तिथली जी काही व्यवस्था आहे टुरिझमची ती जी बघितलीस आणि भारतातलं टुरिझमची जी काही आताची परिस्थिती आहे, आता भारतातलं टुरिझम ज्या स्टेजला आहे ते जेव्हा तू अभ्यास केलास, काय वाटते तुला की कशा पद्धतीने आपण थोडंसं मोल्ड व्हायला पाहिजे, आपण चेंज व्हायला पाहिजे, की आहे त्यापेक्षा म्हणजे त्या पाश्चात्य देशांपेक्षा आपलं जे काही आहे ते खूप सुंदर आणि छान आहे आणि सुंदर चाललेलं आहे, किंवा याच्यामध्ये काही सुधारणा व्हायला पाहिजे असं तुला वाटते का? मी तिथे गेल्यानंतर मला तरी असं वाटतं, की आपल्याकडे 3 मेन गोष्टी आहेत. एक आहे आपल्याकडे समुद्र आहे. आपल्याकडे हिमालयाचे एवढे सुंदर रेंजेस आहेत आणि त्याच्यासोबतच आपल्याकडे डेझर्ट पण आहे. तर इंडियाकडे काय नाही आहे हे विचारायला पाहिजे ॲक्चुअली. पण त्याच्यासोबतच आपल्यासाठी इम्पोर्टंट आहे आपलं कल्चर आणि ते कल्चर जे आहे त्याच्यामुळे आपण कुठे ना कुठे असं मला तरी वाटतं आपण स्वतःला
थोडंसं एका ह्याच्यात ठेवून देतो, शेलमध्ये ठेवतो. तर ते ओपन थोडं होणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याला वेळ लागेल, सगळ्या गोष्टी लगेच होत नाहीत आणि बरोबर. आता आपण हळू त्या वाटेवर आहोत, की आपण चेंज होत आहोत. आपण तो चेंज आणत आहोत आणि लोकं अजूनही बघतायत पुढे, की हां, मला आता इथे येऊन राहायचं आहे. म्हणजे मी तरी असे बघितले आहेत लोकं जे म्हणतात, "मला इंडियामध्ये सेटल व्हायचं आहे." इन्स्टेड ऑफ सेइंग की मला यूएसमध्ये जायचं आहे. तर ती बरोबर. जी आहे गोष्ट, ती हळू चेंज होते आहे. त्याला वेळ लागेल, पण मला तरी असं वाटतं आपलं जे टुरिझम आहे इंडियाचं, इट इज ॲट अ व्हेरी गुड लेव्हल. खूप चांगल्या लेव्हलवर आहोत आपण. आपण आपण म्हणतो मी तरी एक गोष्ट बोलेन, आपण "अतिथी देवो भव" हा हो. जो एक आपला हे आहे, आपण आपलं जे मॉरल आहे, जे आपण लहानपणापासून शिकतो, की इंडियन्सच असे आहेत हे मी बोलेन, जे वाटेच्या बाहेर म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन लोकांना हेल्प करतात. ते लोकं बरोबर. बघत नाही, की कोण कसा आहे किंवा रंग बघत नाही. त्यांचे काही कास्ट वगैरे काही बघत नाही. ज्यांना गरज आहे त्यांना हेल्प करतात. तर ही गोष्ट बाकीच्या कंट्रीज पासून डिफरंट आहे इंडियामध्ये आणि तीच गोष्ट शाईन आउट होते. बाहेर नक्कीच. गेल्यानंतर पण आणि इंडियामध्ये पण. तर मी सांगेन इंडियाकडे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, की आपली जी हॉस्पिटॅलिटी आहे, आपण ज्या प्रकारे लोकांना वेलकम करतो, ज्या प्रकारे लोकांना ट्रीट करतो, ते अजून कुठेही तुम्हाला नाही मिळणार. हे नक्की आहे. तर ती नक्कीच. एक गोष्ट नक्कीच. त्याच्यापासून वेगळी आहे आणि ती बेस्ट गोष्ट आहे असं बोलेन मी, जी बाकीच्या कंट्रीजकडे नाही आणि फक्त इंडियाकडे आहे. बरोबर. नक्कीच आपलं जे भारतीयांचं जे आदरातिथ्य असते ते नक्कीच अख्ख्या जगाला हेलावून टाकणार असते किंवा अपील करणार असते आणि त्याचा अनुभव बरोबर. प्रत्येक जण घेत असतो. श्रियाम, तू सिंधुदुर्गातून आहेस, मालवण सारख्या तालुक्यातून आहेस, कांदळगावची आहे, कांदळगाव तुझं गाव आहे, तुझं नेटिव्ह आहे. बरोबर. सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा आहे की जो अख्ख्या भारतामध्ये टुरिझम डिस्ट्रिक्ट म्हणून डिक्लेअर केला गेला होता. त्यातल्या बरोबर. त्यात मालवण हा जो तालुका आहे तो तर टुरिझमचा हॉटस्पॉट आहे. म्हणजे सिंधुदुर्ग जे नाव ठेवलेलं आहे तो सिंधुदुर्ग किल्ला बघायला आणि तारकर्लीचा बीच बघायला एकन-एक पर्यटक इकडे येत असतो. बरोबर. आणि तू जसं म्हणालीस तर भारतामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये काय नाहीये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा काय नाहीये. एक बर्फ आणि वाळवंट जर सोडलं तर सगळ्या प्रकारचं टुरिझम आपल्या एवढ्याशा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सामावलेलं आहे. बरोबर. तर या बरोबर. दृष्टीने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टुरिझम वाढीच्या दृष्टीने भविष्यामध्ये जास्तीत जास्त टुरिस्ट आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन आपल्या जिल्ह्याचा विकास कसा होईल, आपलं अर्थकारण कसं बदलेल, या दृष्टीने जर विचार करायचा झाला, तर तुझ्या या मिस टुरिझम एशिया या किताबाचा आणि याचा तू संदर्भ कसा लावशील आणि सिंधुदुर्गकडे तू कुठल्या दृष्टीने बघशील? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण ती एक स्टेप घेतलेलीच आहे. सिंधुदुर्ग टुरिझमला थोडं अजून एका वरच्या लेव्हलवर आणण्यासाठी आणि ते आहे आपला जो चिप्पी एअरपोर्ट आहे, हो. त्याचं उद्घाटन होणार आहे आता. त्याच्यामुळे अजून लोकं एअरपोर्टने, फ्लाइटने आपल्याकडे ट्रॅव्हल करू शकतात आणि स्पेशली ज्यांना फॉरेनवरून ज्यांना तारकर्ली बघायचं असतं आणि ज्यांना सिंधुदुर्ग किल्ला आणि बाकीचे जे बीचेस आहेत ते बघायचे असतात. त्यांना आता ते इझिली ॲक्सेस होणार. तिथे ते लोकं इझिली जाऊ शकतात. फ्लाइटने एकदा तिथे उतरलं, की तिथून रोड ट्रान्सपोर्ट सगळ्यात ईझी वे आहे. बट जर माझा टायटलचा उपयोग करता आला, तर सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे, जी आताच्या जगात पॉवरफुल आहे, ते आहे सोशल मीडिया. बरोबर. सोशल मीडियाची जी पॉवर आहे, ती मी लास्ट इयर पासून बघत आली आहे, आपल्या कोव्हिडच्या सिच्युएशनमध्ये आणि तेव्हा मला जाणवलं, की सोशल मीडियामध्ये जर एक गोष्ट तुम्ही पुढे करतात, तुम्ही जर एक छोटासा जरी व्हिडिओ दाखवला त्यांना, की "अरे, हे असं आहे." तेव्हा त्यांची उत्सुकता जागते, की मला बघायचं आहे, नक्की काय आहे ही गोष्ट? मला खरोखर तिथे जाऊन बघायला पाहिजे. तर ही जी सोशल मीडियाचं जे आहे, ते मी माझे जे पण टुरिझमच्या गोष्टी आहेत, ते मी माझ्या सोशल मीडियाच्या थ्रूच कारण मी सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांना बोलू नाही शकत, नाही तुम्ही जायला पाहिजे. पण जेव्हा मी सोशल मीडियावर टाकते, तेव्हा ते पूर्ण जग बघतं. ते बरोबर. सगळे बघू शकतात. तर ते सोशल मीडिया एक असं टूल आहे, जे सगळ्यात जास्त मी यूज करायचा प्रयत्न करणार आहे. सो दॅट लोकं तारकर्ली, सिंधुदुर्ग आणि मालवण इथे येऊन ट्रॅव्हल करतील. ते आपल्याकडचं जे सुंदर सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे हिस्टॉरिकल असेल किंवा ब्युटिफुल बीचेस असतील किंवा आपले घाट असतील, पिलग्रिमेज आहे, सगळे देवळं हां, आहेत. देवळं आहेत. सगळ्या गोष्टी ते लोकं बघू शकतात आणि ते लोकं स्वतः एक्सपिरियन्स करतात. कारण ते जेव्हा स्वतः एक्सपिरियन्स करतील ना, तेव्हा कसं आहे, एक माणूस जाऊन सांगणार, की "अरे, मी इथे जाऊन आलो." आणि जो माणूस त्याची उत्सुकता जागवणार आणि तो बोलणार, "मला आता जाऊन यायचं." मग ते हळू ती एक चेन बनते. आणि ती चेन स्टार्ट करण्यासाठी सोशल मीडिया हे सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट आहे आणि मी तरी विचार करते, की मी सोशल मीडियाच्या थ्रूच हे
जे माझं टुरिझमचं प्रमोशन आहे, स्पेशली आपलं जे सिंधुदुर्ग आणि मालवणचं आहे ते, आणि तारकर्लीने तर अगोदरच खूप लोकांच्या मनात स्वतःचं हे बसवून ठेवलेलं आहे. तर ते अजून पुढे हे करणं ते माझी जबाबदारी आणि ते मी नक्की करणार. नक्कीच श्रेया, तुझ्या ह्या प्रयत्नांना यश मिळो आणि आपला सिंधुदुर्ग जिल्हा जगाच्या नकाशावरती पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने येऊ अशी आपण आशा करूया. श्रेया, तुझ्यासारख्या अनेक मुली आहेत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. मी जसं मगाशी म्हटलं तसं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मुली या खूप टॅलेंटेड आहेत. आपला मुलींचा जो काही म्हणजे 10वी-12वीतला जो टक्का असतो तो सुद्धा सगळ्यात जास्ती असतो. आपल्या जिल्ह्यातल्या मुली युपीएससी मध्ये सुद्धा खूप चांगली चमकदार अशी कामगिरी करतात. तू तर ते प्रूव्ह केलेलं आहेस. तू तर आणखीन एका ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये विनर ठरलेली आहेस आणि पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे काही मुलींचं जे टॅलेंट आहे ते तू जगासमोर दाखवलेलं आहेस. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अशा ज्या काही मुली आहेत की ज्यांना अशा वेगळ्या वाटा चोखाळायच्या आहेत, त्यांना तू काय सल्ला देशील, त्यांना काय गायडन्स करशील? मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे, की तुम्ही जर एक ध्येय निवडला, तर ते म्हणतात ना, माझी एक फेव्हरेट फिल्म होती आणि त्या फेव्हरेट फिल्म मधला माझा एक फेव्हरेट डायलॉग आहे. तो मी त्यांना सांगेन. तो त्या एका डायलॉगमुळे मी खूप जास्त इन्स्पायर झाली आहे आतापर्यंत. तो आहे, "अगर किसी चीज को शिद्दत से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है." क्या बात है. तर हे खरं आहे, की तुम्ही जेव्हा एक ध्येय निवडतात आणि जेव्हा तुम्ही डिसाईड करतात, की मला हेच करायचं आहे माझ्या लाईफमध्ये आणि मला माहिती मी हे करू शकते, तेव्हा ती वाट जी असते ती स्वतःहून ओपन होते आणि देव सगळं बघत असतो आणि तुम्ही जेव्हा ते डिसाईड करून घेतात, की मी माझा हार्ट फॉलो करणार, मी माझे ड्रीम्स जे आहेत ते फॉलो करणार. तर ते जे वाटेत मग काहीही येईल, एक्सपिरियन्सेस येणार तुमचे. काही गोष्टींमध्ये तुम्ही जिंकणार, काही गोष्टींमध्ये तुम्ही नाही जिंकणार. पण एवढं लक्षात ठेवायचं असतं, की आपल्या लाईफमध्ये कोणीही कधी असं हरत नाही किंवा कोणी लुजर नसतं. तुम्हाला आयदर तुम्ही जिंकतात किंवा तुम्ही एक नवीन एक्सपिरियन्स घेतात. तुमच्याकडे एक एक्सपिरियन्स असतो जे तुम्ही लोकांना सांगू शकतात. तुम्ही जर मिस्टेक केली तर त्याच्यातून तुम्ही शिकून अजून पुढे जाऊ शकतात. तर लाईफमध्ये तुम्ही तोपर्यंत हरत नाही जोपर्यंत तुम्ही बोलत नाही, ठीक आहे, मला आता ह्याच्या पुढे नाही करायचं. जोपर्यंत तुम्ही ट्राय करायचं सोडत नाही, तोपर्यंत तुम्ही लाईफमध्ये कधीच हरत नाही. आणि राहिली गोष्ट तुमच्या ड्रीम्ससाठी, तर मी तरी हे सांगेन, की जसं मी डिसाईड केलं, की मला काय करायचं आहे लाईफमध्ये, तसं तुम्हीही डिसाईड करा. तुम्ही तुमच्या पेरेंट्सशी बोला आणि आय एम शुअर आता सगळे जे पेरेंट्स आहेत ते खूप ओपन माइंडेड आहेत. बरोबर. त्यांच्या पेरेंट्स जे आहेत ते त्यांच्या मुलांना सपोर्ट करणारे आहेत आता आणि ते एक सायकल हळू ब्रेक होते आहे, की मुलांनी हेच करायला पाहिजे असं नाही. ते आता हळू त्यांच्या मुलांचे जे पंख आहेत ते ओपन करून त्यांना फ्लाय करायला सांगतात. तर आय एम शुअर तुम्हाला एक नवीन रस्ता मिळेलच जेव्हा तुम्ही तुमचे हार्ट, तुमचे ड्रीम्स फॉलो करणार. आणि राहिली गोष्ट, जर काही वेगळी फील्ड असेल, तर पहिलं त्याच्याबद्दल इम्पॉर्टंट आहे, की तुम्हाला जाणून घेणं, की ती फील्ड काय आहे? तुम्हाला त्याच्यात जाण्यासाठी काय करावं लागणार? काय प्रिपरेशन्स असतात? कुठले एक्झाम्स द्यावे लागतात? काय करावं लागतं? त्याची पूर्ण माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते जेव्हा असेल आणि तुमची हार्डवर्क त्याच्यात असेल, तर तुम्हाला सक्सेस पासून कोणीच नाही. नक्कीच. श्रेया, तू हा जो काही सल्ला दिलेला आहे तो निश्चितच सिंधुदुर्गातल्या तमाम अशा वाटा चोखाळणाऱ्या तरुणींसाठी आदर्श ठरेल किंवा त्याच्यातून त्या एक वेगळी प्रेरणा घेतील आणि निश्चितच त्याचा उपयोग भविष्यामध्ये त्यांना होऊ शकतो. श्रेया परब, आपल्या सिंधुदुर्गातल्या मालवण तालुक्यातली ही मुलगी जगाच्या नकाशावरती किंवा जगामध्ये जी काही एक सुंदर अशी ब्युटी कॉन्टेस्ट होते त्याच्यामध्ये विनर ठरते आणि अख्ख्या जगाचं लक्ष सिंधुदुर्गकडे पुन्हा एकदा खेचून घेते. श्रेयाने या सगळ्या कार्यक्रमासाठी किंवा ह्या ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये विनर होण्यासाठी परिश्रम तर घेतलेलेच आहेत, परंतु त्याचबरोबर तिच्या अंगभूत ज्या काही तिचे कलागुण आहेत ते सुद्धा तिला याच्यासाठी तिला हात देणारे ठरलेले आहेत. अर्थात तिच्या पेरेंट्सचा त्याच्यासाठी सपोर्ट होताच, परंतु एकत्रितरित्या हा जो काही रिझल्ट किंवा त्याचं जे काही फळ मिळालेलं आहे ते निश्चितच सुंदर आणि गोड असं आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावरती श्रेया परबने आणलेलं आहे. श्रेयाने अत्यंत सुंदर शब्दामध्ये काय करायला पाहिजे, टुरिझमच्या दृष्टिकोनातून सुद्धा काय करायला पाहिजे किंवा इथल्या मुलींनी काय करायला पाहिजे या संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे. आणि तिने आपलं एक मनोगत किंवा आपला एक पुढच्या भविष्यातला तिचा स्वतःचा एक मनोदय बोलून दाखवलेला आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला देखील सिंधुदुर्गातल्या टुरिझमचं प्रमोशन करायचं आहे. श्रेया, तुझ्या या सगळ्या प्रयत्नांना आम्ही आमच्या संपूर्ण सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकणसाच्या परिवारातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा देतो
आणि पुन्हा एकदा या सगळ्या माध्यमातून तू या यशाच्या पायऱ्या अशाच चढत जाशील अशी तुला एक शुभेच्छा देतो. आणि आमच्या संपूर्ण सिंधुदुर्गलय परिवारातर्फे पुन्हा एकदा तुझे खूप खूप धन्यवाद मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.